महाराष्ट्रात नक्कीच पडणार आहेत। एक शहराध्यक्ष म्हणून सांगते की भारतीय जनता पार्टीचा विजय होणार आहे आणि दर्यापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची युती असल्यामुळे इथे एक पकड चांगली झाली आहे आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीचा विजय हा नक्कीच असणार आहे आणि नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष बसणार आहे याची शाश्वती की तरफ से आए हैं, तो आपका क्या मत है अभी इलेक्शन के बारे में? आज इलेक्शन भरने का लास्ट दिन है, फॉर्म भरने का। हम लोग पूरे ताम के साथ में हमारे 16 उम्मीदवार भारतीय जनता पार्टी के और 9 उम्मीदवार राष्ट्रवादी अजीत पवार गढ़ के ये फॉर्म भरने जा रहे हैं। और साथ में हमारे नगराध्यक्ष उम्मीदवार नलिनी बालसाकड़े ये साथ में जा रहे हैं। आप माहौल देख के जान सकते हैं इसमें सभी धर्म के, सभी जात पात के लोग सभी शामिल है। इस वजह से हमारा विजय सुनिश्चित है और हम आने वाले इलेक्शन में जो 2 दिसंबर को, जो 3 दिसंबर को मतपेटी में से पूरा कमल खिलेगा, ये तुमको आज मैं 100% गवाही देता हूँ। भारतीय जनता पार्टीचा झेंडा आपल्याला नगर परिषद मध्ये लावायचा आहे। एक मताने, एक दिलाने सर्वजण एकत्र या आणि सर्वजण काम करा एवढी। आणि आज आहे शेवटचा दिवस फॉर्म सबमिट करण्याचा। तुम्ही बघू शकता इथे खूप गर्दी आहे आणि आज आपण इथल्या स्थानिक लोकांशी त्यांचं मत जाणून घेऊया आणि इथे जे उमेदवार आहेत ते पण आलेले आहेत, आपण त्यांच्याशी पण परस्पर चर्चा करूया। धन्यवाद। सध्या तुम्ही उमेदवारीसाठी अर्ज भरलेला आहे, तर तुमचं काय मत आहे निवडणुकीबद्दल? आम्ही भारतीय जनता पार्टी तर्फे आणि माननीय नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब आणि या दर्यापूर नगरीचे माजी आमदार माननीय प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढत आहे आणि ही निवडणूक विजयाची निवडणूक आहे आणि इथे सर्व उमेदवार निवडून येतील अशी आम्ही ग्वाही देतो। तुम्ही निवडून आल्यावर काय विकास करणार तुमच्या प्रभागाचा? आम्ही जनतेच्या प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जनतेचा एकही असा प्रश्न नसेल की त्यांच्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न नाही करणार। तुमचं काय मत आहे? मी यांना सहमत आहे। धन्यवाद। बघू शकता आता निवडणुकी जवळ आलेली आहे आणि फॉर्म भरायची पण आज लास्ट डेट आहे, तर आपण मत जाणून घेऊया यांचे की काय मत आहे निवडणुकीबद्दल। निवडणुकीबद्दल हेच मत आहे की भारतीय जनता पार्टी याचाच विजय निश्चित आहे दर्यापूर शहरासाठी आणि याच्या पहिलेही दर्यापुरात नगराध्यक्ष बीजेपीचेच होते आणि नलिनीताईंनी जे कामं केले याच्या पहिले त्याच्यामुळं दर्यापूरचा जो विकास आहे आणि हे जे इमारत दिसत आहे तुम्हाला नगर परिषदची, हे नलिनीताईच्याच प्रयत्नांनी झालेली आहे। त्याच्यामुळं दर्यापूरचा भविष्यात जो विकास होणार आहे तो नलिनीताईच्याच नेतृत्वात होईल आणि दर्यापूरचं भरपूर विकासाच्या मार्गाने जाईल सर्व काही। बीजेपीचाच विजय होईल। जय बीजेपी। धन्यवाद। काय मत आहे काका तुमचं, सांगा। यावेळेस भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होईल आणि जनतेमध्ये उत्साह आहे। पूर्ण नगरसेवक सुद्धा निवडून येतील आणि सत्ता भाजपाची। 2025 इलेक्शन आहे आणि भारतीय जनता पार्टीला कॉम्पिटिशन मध्ये कोणी नाही आहे। त्या कारणानं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी युती आहे त्या कारणानं आमच्या युतीचा विजय होणार आहे हे निश्चित आहे। एक प्रकाश म्हणणार आहे, मोठे धनाढ्य आपल्या विरोधात उभे होते पण त्यांना स्वीकारलं नाही। मला त्यांनी त्यावेळेस स्वीकारलं आणि त्याच्यावर 10 वर्ष मेहनत करतो। आपण पिण्याची पाण्याची योजना, आमची शेतीवर जाणारी आमची बहीण, आमची कामावर जाणारी बहीण, आमची आई, ते रस्त्यावर पाणी भरत नाही, ते स्वाभिमानानं तिच्या घरात नळ आहे। आम्ही सबसिडी करू
तिलाही तिच्या घरात नळ गेला. तिची आर्थिक परिस्थिती नव्हती नळ घेण्याची. स्टँड बोर्ड आपल्या गावात होते जुन्या योजना, आम्ही ते संपूर्ण बंद केलं आणि प्रत्येकाच्या घरी हे नळ घेण्याचं काम केलं. आणि आमच्या मागो आमचा उद्देश एवढाच आहे की आमच्या बहीण आमची आई हे स्वाभिमानानं राहिली पाहिजे. सधन कास्तकारांच्या इथं सधन व्यापाऱ्यांच्या इथं नळ आहे तर आमच्या जे कामावर बसले जाते जे शेतीवर जाते तिथेही घरात नळ असला पाहिजे. तिथून आमची सुरुवात केली.